नमस्कार. आज आपण शिकूया सी मध्ये ब्रेक स्टेटमेंट काय असतं आणि त्याला वापरायचं कसं. ठीक आहे. तर हे आपलं एक रेग्युलर फॉर लूप आहे. ह्याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू 1 ते 10 पर्यंत होते. 1 ते 10 पर्यंत होते आणि त्यामध्ये तो काहीतरी करतो. बेसिकली आपल्या फॉर लूप मध्ये जनरली द व्हॅल्यू स्टार्टिंग व्हॅल्यू सो लेट्स से 0 और 1 पासून 10, 15, 20 पर्यंत आपलं लूप रन होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे पण करायचंय, प्रिंट करायचंय, डिस्प्ले करायचंय, युजर इनपुट घ्यायचंय, काही कॅल्क्युलेशन करायचंय, ते नॉर्मली होतं. ठीक आहे. बट लेट्स से फॉर काही कारणवश मला माझ्या लूपमधून बाहेर यायचंय. ठीक आहे. तर आपण फॉर लूपमधून बाहेर कसं पडणार? कारण जोपर्यंत सगळे व्हॅल्यूज च्या थ्रू लूप जाणार नाही, लूप संपणार नाही तुमचा. सो ह्याच्यासाठी सी नी ब्रेक स्टेटमेंट टाकलेलं आहे. बेसिकली व्हॉट इट डज इज आपल्या लूप्स असतात ना, फॉर व्हाईल आणखी डू व्हाईल, त्याच्यामधून जर आपल्याला बाहेर पडायचंय फॉर सम रिझन, एनी रिझन, विदाउट कम्प्लिटिंग द लूप, दॅट इज वॉट ब्रेक हेल्प्स. ठीक आहे. तर आता आपण आपला कोड बघूया. सो व्हॉट दिस कोड इज डुईंग इज आपण कोड इज रनिंग वी आर रनिंग द कोड फ्रॉम टू प्रिंट 0 to 10. ठीक आहे. So initial value is 0. Condition is till the time I is less than equal to 10 and I plus plus is increase the value by 1 in every loop. ठीक आहे. So ह्याच्यामध्ये असं आहे की if the value of I is equal to 6, then you do a break. ठीक आहे. You break out of the loop. म्हणजे त्याच्या पुढे हा लूप एक्झिक्यूट होणार नाहीये. ठीक आहे. फॉर व्हॅल्यू इज इक्वल टू 1, इट विल गो अँड प्रिंट दिस व्हॅल्यू. त्यानंतर वरती जाईल, व्हॅल्यू आयची व्हॅल्यू 2 होऊन जाईल. देन इट विल अगेन प्रिंट दिस व्हॅल्यू. जेव्हा आयची व्हॅल्यू 6 होऊन जाईल, तो ह्याच्यामधून बाहेर येईल. तो डायरेक्टली लूपमधून फुल बाहेर येतो आणि प्रोग्राम थांबतो. त्यामध्ये त्या पुढे काही नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया, एक्झिक्यूट करून बघूया की हे लूप चालतं कसं. ठीक आहे. की याचं एंड बघूया. एंड रिझल्ट काय होतो रन केल्यानंतर. सो 1 2 3. सो जर मी ह्याला 7 केलं, तर इट विल प्रिंट अप टू 6 कॅरेक्टर, कारण 7 ला तो बाहेर येतोय. So this is what a break statement does. So it exits out of a loop without completing it. So हा एकदम simple program होता to print numbers from 1 to 10 but come out of the loop when it is 4 or 6 or 7, जसं आपण आता इकडे बघितलेलं आहे. ठीक आहे. So हे तुम्ही ट्राय करा आणि मग तुम्हाला जमेल हे करायला. ठीक आहे.